वानर पाले काय र त्यांच्या सके करी चंद्र तो राघवेंद्र तिनीच। भगवान परमात्म्यानं काय केलं, मानवासोबत सख्य करायला पाहिजे होतं, त्यानं तर वानरासोबत केलं आणि वानर पाठ असतात आणि अशा सोबत सख्य करून आपल्या सोबत युद्ध करायला आला असं रावण म्हणतो। विष्णूशी नाही पुरुषार्थ बळीशी न करीच युद्धार्थ छळणे झाला तो अतीत यज्ञे समय याचक। या ठिकाणी रावण भगवान परमात्म्याच्या अनेक अवतारापैकी एक जो वामन अवतार आहे तो वामन अवताराचं सांगू लागलेला आहे। बळीला छळ केलं, पाताळाला घातलं आणि त्याचाच द्वारपाल तो विष्णू नारायण वामन रूपामध्ये झाला असं सांगतो। सोय वामन रूपे मागुन त्रिविक्रमा करणे घेता जाना समुद्र मेकळा पृथ्वी दाना करोने छळना घेतली। बळीचं सुद्धा छळन केलं आणि 3 पाऊंडामध्ये त्याची पूर्ण जमीन आटून टाकली आणि शेवटी दया त्याचाच द्वारपाल अनेक वर्ष बळी सेवा करत राहिला असा रावण सांगतो। पृथ्वी घेऊन या दान सव्याची कैसा कुटन दैत्याशी लाविले बंधन कपटी पूर्ण श्री विष्णू। कपट पण करतो देव, छळन पण करतो आणि असा छळन पण करून त्याला बळी दैत्य असल्यानं त्याला बरोबर पाताळामध्ये अडकून ठेवलं असं रावण सांगतो। विलासी करिता छळन सदाचे अपेशी कपाळ बळीने केला द्वारपाळ सर्व काळ तिष्ठत। बळीने वामन रूपामध्ये विष्णू नारायणला द्वारपाल केलं आणि अनेक वर्ष बळीच्या द्वारामध्ये राहावं लागलं असं रावण कुंभकर्णाला सांगतो। कुडा कपटी नदीन विष्णूसी नाही अंगवन त्याही आले मनुष्यपण आम्ही का शरण घावे। आतापर्यंत रावणाने भगवान परमात्म्याचे जे काही अवतार होता वामन अवताराची कथा थोडक्यात कुंभकर्णाला सांगितली आणि आता त्याचाच एक अवतार राम आहे, तो मनुष्य रूपात आलेला आहे। मी विष्णूचे त्यासी म्या शरण रिकडे लाजीर वानेती लोकी। उपकार अक्कालाची गोष्ट या ठिकाणी रावण कुंभकर्णाला बोलून जातो, म्हणजे भगवान परमात्मा जे शरण भक्त येतात त्यांच्यावर उपकार करतो।